नमस्कार मित्रांनो, एज्युएलिट्स चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. व्हेरी फर्स्टली लेट मी थँक यू फ्रेंड्स फॉर सबस्क्रायबिंग अँड विजिटिंग माय चॅनल. एक असे चॅनल जिथे प्रामुख्याने शैक्षणिक तसेच इतर विषयांवर चर्चा होते. चला तर मग वळूयात या सेशनमधल्या पहिल्या विभागाकडे. फर्स्ट वी आर गोइंग टू सी सेंटेन्स फॉर्मेशन अँड वी विल अंडरस्टँड द ग्रामॅटिकल एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्स. And in the coming parts we will see the different types of sentences. मित्रांनो, आपण बोलतो म्हणजे काय करतो तर अनेक शब्दांचा वापर करून त्यांच्या आधारे वाक्य बनवतो आणि त्या वाक्यांच्या आधारे आपले विचार किंवा म्हणणे प्रकट करतो, लिहितो किंवा बोलतो. कोणत्याही भाषेत वाक्य बनवताना त्याचे मूळ नियम लक्षात घेतले की ते करणे सोपे जाते. इंग्लिशचंही असंच आहे. म्हणूनच आपण इंग्लिशमध्ये सेंटेन्स किंवा वाक्य काय असतं, त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय असतं, म्हणजेच त्याची रचना किंवा सेंटेन्सची अरेंजमेंट म्हणा हवं तर ती काय असते हे समजून घेणार आहोत. तसेच त्यांचे विविध प्रकार काय आहेत तेही पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अँड अंडरस्टँड द सेंटेन्स फॉर्मेशन, इट्स बेसिक स्ट्रक्चर अँड इट्स टाइप्स. Now here are some words. Let's read them. Goes, Rahul, school, to. Does that make sense? नाही ना? ॲक्च्युली हे काही वर्ड्स आहेत पण त्यांचे अरेंजमेंट प्रॉपर नाही. जर त्यांना आपण नीट अरेंज केलं तर मात्र त्या वाक्याचा अर्थ बनतो. सो what will be the correct order? I know you are very smart. You will say Rahul goes to school. Now it makes sense, correct? From this we understand that for words to make proper sense, they should be put in proper order. That is what called the structure or the syntax of the sentence. Now, as we sent Rahul to school, let's take some other examples. Now, here are some words. Standard is Rajni in 7th. From this we get some idea, but still it does not make a proper sense. To make them sense properly, those should be put in proper order. Now what is this proper order? Let's see. It is Rajni is in 7th standard. Now it makes a proper sense. Here is another example. It seems about Rahul and Rajni both. What it is? Friends and Rahul, Rajni are. Let's put them in proper order and see. The proper sentence is Rahul and Rajni are friends. And friends, let me tell you one more thing about this. Every sentence starts with capital letter and ends with a full stop. मित्रांनो, ग्रामरचा एक भाग म्हणून लक्षात ठेवा, इंग्लिशमधील प्रत्येक साध्या वाक्याची सुरुवात करताना पहिलं लेटर कॅपिटल असावे आणि त्याचा शेवट फुलस्टॉपने म्हणजेच पूर्णविरामाने करावा. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच, वर्ड्स विस्कळीत असले की त्यांना तितकासा अर्थ राहत नाही, पण जर त्यांना योग्य क्रमात आपण रचले तर मात्र त्या वाक्याला अर्थ येतो. इन इंग्लिश, this grammatically proper order of words is called the structure of the sentence or syntax. आता भाषा म्हटलं की व्याकरण आलंच. So let's understand how in English sentence words are arranged. मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, कोणतेही वाक्य बनत असताना एखादी घटना किंवा क्रिया ही घडत असते किंवा घडलेली असते वा घडणार असते आणि ती क्रिया घडवणाराही कोणीतरी असतो किंवा काहीतरी असते. आता ही क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच क्रियापद आणि तो क्रिया करणारा म्हणजे कर्ता. इन इंग्लिश ग्रामर द ॲक्शन वर्ड इज कॉल्ड वर्ब अँड द डुअर ऑफ दॅट ॲक्शन इज द सब्जेक्ट. आता ही क्रिया ज्याच्यावर अप्लाय होत असते ते म्हणजे कर्म, इंग्लिशमध्ये यालाच म्हणतात ऑब्जेक्ट. सो इन इंग्लिश द प्रॉपर अरेंजमेंट ऑफ वर्ड्स ऑफ सेंटेन्स इज लाईक सब्जेक्ट, देन वर्ब, देन कम्स ऑब्जेक्ट. नाव समटाइम्स इन सम सेंटेन्सेस देर इज नो नीड ऑफ ऑब्जेक्ट
or we can say object is not always mentioned. Now let's understand this with help of some sentences. Now here is a sentence that says Riya pushed door. In this sentence there are three words: Riya pushed door. In grammar, these three words also have meaning. Riya, the person who is doing the action, is subject. Riya pushed, so action she did here is pushed, so here the verb is pushed, and the word on which the action is applied is door, that is object. Now in this example there are only two words: Rahul jumps, and the sentence is complete. As I told you, some sentences do not have object. Here sentence says Rahul jumps, the subject is Rahul, and the action, that is verb, is jumps, and the sentence is complete. There is no need of object in this sentence. So by now you must have understood the basic structure in English sentence is subject plus verb or subject plus verb plus object. तर मित्रहो, मराठीत जशी कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी वाक्यरचना असते, इंग्लिशमध्ये हीच वाक्यरचना कर्ता, क्रियापद व नंतर कर्म म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते. हे ध्यानात ठेवा. उदाहरणार्थ, रिया पुश्ड डोर हे मराठीत रियाने दरवाजा ढकलला असं म्हणावं लागेल. या ठिकाणी रिया कर्ता आहे, दरवाजा कर्म आहे आणि ढकलला आहे क्रियापद. सो कर्ता, कर्म, क्रियापद. परंतु इंग्लिशमध्ये हेच सेंटेन्स रिया पुश्ड डोर ते बनते कसे? सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. कर्ता, क्रियापद आणि कर्म. So you will keep in mind the basic structure of English sentence, that is subject plus verb or subject plus verb plus object. In short, S plus V or S plus V plus O. S for subject, V for verb and O for object. मित्रांनो, इथे आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे इंग्लिश ग्रामरमध्ये सेंटेन्सचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असेही दोन भाग सांगितले जातात. शालेय विद्यार्थ्यांसाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. सो इन इंग्लिश सेंटेन्स, द सेंटेन्स इज पार्टेड इन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सी दिस सेंटेन्स. इट सेज शी विल कम टुमॉरो व्हेन हर वर्क विल बी completed. Here she is the subject and the whole remaining part is predicate. Now you know what the subject is. What about predicate? Predicate is nothing but the remaining part of sentence apart from subject. It also includes verb. So by far we have seen the formation of sentence in English. Elements of sentence, those are subject, verb, object and their proper arrangement. I hope you have understood all this part. So we will stop here and see you in the next part of this session. If you have any doubts, feel free to ask questions in the comment box. तर आपण इथे थांबणार आहोत. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रकार, वाक्यांचे प्रकार. तेव्हा पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुमची रजा घेते. धन्यवाद.